नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर मी कावेरी फार्मर ॲग्री सर्व्हिसेस कवठे कमेश्वर. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला लाल कांदा खत व्यवस्थापन बद्दल माहिती सांगणार आहे. आणि या अगोदर तुम्हाला पहिल्या खताचा ढोसा बद्दल माहिती सांगितलेली आहे. आपले बंधू गणेश जोंधळे यांनी माहिती सांगितलेली आहे. त्याचा व्हिडिओ मी आपल्या पेजला अपलोड केलेला आहे आणि तो व्हिडिओ जर का तुम्ही बघितला नसेल तर आपलं पेज ओपन करा. त्याच्यावर तुम्हाला पहिल्या खताचा ढोसाचा व्हिडिओ बघायला भेटणार आहे. आणि आता मी तुम्हाला दुसऱ्या खताच्या ढोसाबद्दल माहिती सांगणार आहे. तर दुसऱ्या खताच्या डोसामध्ये आपल्याला एनपीके म्हणून 10-26-26, 12-32-16 किंवा 14-35-14 यापैकी कोणतं एक एनपीके घ्यायचं आहे. तुम्हाला एकरी 100 किलो एनपीके घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला प्लस पोटॅश घ्यायचं आहे. पोटॅश तुम्हाला मार्केटमध्ये एमओपी किंवा पीडीएम मध्ये कोणतंही एक पोटॅश घ्यायचं आहे. मार्केटमध्ये तुम्हाला ते उपलब्ध होणार आहे. आणि प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला अमोनियम सल्फेटची बॅग घ्यायची आहे. 50 किलोची बॅग घ्यायची. आणि पूर्ण हा खताचा डोस तुम्हाला एकत्र करून तुमच्या कांदा पिकाला मारायचा आहे. आणि कांदा पिकाचा शेतकरी मित्रांनो, हा खताचा डोस आपल्याला साधारणपणे लागवडीनंतर 40 ते 45 दिवसांनी घ्यायचा आहे. याचा रिझल्ट हा दीर्घकालीन असल्यामुळे आपल्या कांदा पिकाची साईज ही एकसारखी होते. कांद्याचा आकार हा चांगल्या प्रकारे होतो आणि टिकवण क्षमता ही जास्त दिवस असते. त्याच्यामुळे हा खताचा डोस नक्कीच आपल्या कांदा पिकावर घ्यावा आणि उत्कृष्ट असे रिझल्ट तुमच्या कांदा पिकावर येणार आहे. आणि अशीच नवनवीन कांदा पिकाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या पेजला नक्कीच फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.